ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगीराजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्निशमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभर अवधूताय नमः, ओम माया मुक्त अवधूताय नमः, ओम माया युक्त अवधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमललोचनाय नमः। अध्याय 34। श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐसा पराशर ऋषी, तया काश्मीर राजासी रुद्राक्ष महिमा निरोपी, तया राजकुमाराचे विस्तारोनी सुधा वाचे, सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व। संतोषुनी तो राजा लागला त्याचे पादांबुजा, कर जोडोनिया वोजा विनवी तसे परियेसा। राजा म्हणे ऋषेश्वरासी, स्वामी निरोपिले आम्हासी, पुण्य घडले आत्मजासी, रुद्राक्ष धारणे करोनिया। पूर्वजन्मी अज्ञानेसी रुद्राक्ष बांधिले तिने वैशी, त्या पुण्ये दशा आईशी प्राप्त झाली स्वामिया। ज्ञानवंत आता जाण करीती रुद्राक्ष धारण, पुढे यांचे लक्षण कवणे परिवर्ततील। भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी, सांगा स्वामी विस्तारोनी माझेनी मंत्री कुमाराचे। ऐकोनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारोन, दोघा कुमारांचे लक्षण अपूर्व असे परियेसा। ऋषी म्हणे रायासी, पुत्र भविष्य पुससी, ऐकोनी दुःख पावसी, कवणे परी सांगावे। राव विनवितये वेळी निरोपावे सकळी, उपाय करिसी तात्काळी, दुःखा वेगळा तूच करिसी। ऐकोनिया ऋषीश्वर सांगता झाला विस्तार, ऐक राजा तुझा कुमार 12 वर्षे आयुष्य असे। तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7, 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा। ऐकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तत्क्षण, करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत। ऐकोनी राजा तये वेळी लागला ऋषीच्या चरण कमळी, राखे राखे तपोबळी शरणांगत मी तुझा। नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरीत, विनवीत असे स्त्रियांसहित काय करावे म्हणोनिया। दयानिधी ऋषीश्वरू सांगता झाला विचारू, शरण रिघावे जगद्गुरु उमाकांत शिवासी। मनीचे भय त्यजूनी असावे आता शिव ध्यानी, तो राखील शूल पाणी आराधावे तयाते। जिंकावया काळासी उपाय असे परियेसी, सांगेन तुम्हा विस्तारेसी एक चित्ते अवधारा। स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी, निष्कलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा। ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मा सृजत, सृष्टी करणार समर्थ वेदचारी निर्मिले। तया चतुर्वेदांसी दिधले तया विरंचीसी, आत्मतत्व संग्रहासी ठेविली होती उपनिषदे। भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिधले वेदसार, रुद्राध्याय सुंदर दिधला तया विरंचीसी। रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अनुपमा, याते नाश नाही जाणा अव्यय असे परियेसा। पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विशेख, ब्रह्मयाने चतुर्मुख विश्व सृजिले वेदमाते। तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका, वदन दक्षिण कर्ण एका यजुर्वेद निरूपिला। तया यजुर्वेदात उपनिषद सारख्यात रुद्राध्यास
विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरासी समस्त देव ऋषीसी मरीची अत्री परियेसी आणिक सकळ देवांसी सांगे ब्रह्मा तये वेळी तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्याधिका त्यांचे शिष्ये पुढे ऐका आपुले शिष्या शिकविले पुढे त्यांचे पुत्र पौत्री विस्तार झाला जगत्री शिकविले ऐका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी त्याहुनी नाही आणिक मंत्र त्वरित तपसाध्य होत चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा नाना परींची पातके केली असती अनेके रुद्र जाप्ये सम्यके भस्म होती परियेसा आणिक एक नवल केले ब्रह्मदेवे सृष्टी रचिले वेद तीर्थ असे भले स्नान पान करावे त्याने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जन श्री गुरु भजती ते तरती भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे जे कीजे आपुले हित जैसे पेरिले असे शेत तेची उगवे परियेसा सृष्टी धर्म प्रवृत्तीसी ब्रह्मे रचिले परियेसी आपुले वक्षपृष्ठेसी धर्माधर्म उपजवी जे जन धर्म करीती इह पर सौख्य पावती जे अधर्मे रहाटती पापरूपी तेची जाणा काम क्रोध लोभ जाण मत्सर दंभ परिपूर्ण अधर्माचे सूत जाण इतुके नरक नायक गुरु तल्पग सुरापानी कामुक जे परिपूर्णी पुलक स्वरूप अंतकरणी तेची प्रधान नरकाचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का ब्रह्महत्यादी पातका कन्या विक्रयी जे जन इतुके क्रोधापासूनी उद्भव झाले म्हणोनी पुत्र झाले या कारणी क्रोध सूत तया म्हणती देव द्विज स्वहरण देखा ब्रह्म स्व घेऊनी नेदी जो का सुवर्ण तस्कर ऐका लोभ पुत्र तया नाव ऐशा पातकासी यमे निरोपिले परियेसी तुम्ही जाऊनी मृत्यू लोकासी रहाटे करणे आपुले गुणे तुम्हा सवे भृत्य देखा देईन सर्व उपपातका सकळ पाठवावे नरका जे जन असती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदिनी रुद्र जप त्या ते देखोनी पळोनी गेली परियेसा जावोनिया यमा प्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया किंकर तुमचे म्हणोनिया प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री पळलो होतो वन्हीपुरी रुद्र जप ऐकोनी क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पात्रता रुद्र जपासी पाहता रुद्र जपासी पोळलो आम्ही स्वामिया ग्रामी खेटी नदी तीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जप करिताती कवडे परी आम्हा गती जाऊ न शको आम्ही क्षिती रुद्र जप जन करिताती तया ग्रामा जाऊ न शको आम्ही जातो नरापासी वर्तवितो पातकासी होती नर महादोषी मिती नाही परियेसा प्रायश्चित्त सहस्रेसी जो का नव्हे पुण्य पुरुषी तैसा द्विज परियेसी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तीसी म्हणती रुद्राध्यायासी तो होतो पुण्यराशी पाहता त्यासी भय वाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर भूमीवरी कैसे आचार आम्हा कष्ट होतसे काळकूट महाविष रुद्र जाप्या आम्हा दिसे शक्ती नाही आम्हासी भूमीवरी जावया रुद्र जाप्य विषासी शमन करावया शक्त होसी रक्ष गा आम्हासी विनविताती पातके इतुके बोलती पातके ऐकोनी यम माथा तुके कोपे निघाला तवके ब्रह्मलोका तये वेळी जाऊन या ब्रह्म्यापाशी विनवी यम तयासी जय जयाजी कमळ वासी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत तुझे आज्ञे कार्य करीत पापी नरा ते आणीत नरकालया कारणे महापातकी नरासी आणू पाठवितो भृत्यांसी पातकी होय पुण्य राशी रुद्र जप करोनिया समस्त जाती स्वर्गासी महापातकी अतिदोषी नाश केला पातकासी शून्य झाले नरकालय नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त झाले कैवल्य
उत्पत्ती राहिली स्वामिया. याते उपाय करावयासी, देवा तू समर्थ होसी. राखे राखे आम्हासी, राज्य गेले स्वामिया. तुम्ही होऊनी मनुष्यासी, स्वामित्व दिधले भरवसी. रुद्राध्याय निधानेसी, काय असा साधन दिधलेत. या कारणे मनुष्य लोकी नाही पापलेश. रुद्र जपे विशेष, पातके जळती अनेक. येणे परी यम देखा, विनविता झाला चतुर्मुखा. प्रत्युत्तर देतसे ऐका, ब्रह्मदेव यमासी. अभक्तीने दुर्मदेसी, रुद्र जप करीती यासी. अज्ञानी लोक तामसी, उभ्यानी निजूनी पडती नर. उभ्यानी निजूनी पडती नर. त्याते अधिक पापे घडती, ते दंडावे तुवा त्वरिती. जे का भावार्थे पडती, ते त्वा सर्वदा वर्जावे. बांधू नका तुम्ही ऐका, सांगावे ऐसे पातका. रुद्र जपे पुण्यविशेखा, जे जन पडती भक्तीसी. पूर्वजन्मी पापे करीती, अल्पायुषी होऊनी उपजती. तया पापा होय निष्कृती, रुद्र जपे करुनिया. तैसे अल्पायुषी नरे, रुद्र जप करिता बरे. पापे जाती निर्धारे, दीर्घायु होय तो देखा. तेजो वर्चस बल धृती, आयुरारोग्य ज्ञान संपत्ती. रुद्र जपे वर्धती, ऐक यमा एक चित्ते. रुद्र जप मंत्रेसी, स्नान करविती ईश्वरासी. तेची उदक भक्तीसी, जे जन करीती स्नान पान. त्याते मृत्यू भय नाही, आणिक एक नवल पाही. रुद्र जपे पुण्य देही, स्थिर जीव पुण्य असे. अतिरुद्र जपोनी उदकासी, स्नान केल्या नरासी. भीत असे मृत्यू तयासी, तेही तरती भवार्णवी. शतरुद्र अभिषेकासी, पूजा करीती महेशासी. ते जन होती शतायुषी, पाप निर्मुक्त परियेसा. ऐसे जाणोनी मानसी, सांगे आपुले दूतासी. रुद्र जपता विप्रांसी, बांधू नको म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म्याचे वचना, यम आला आपुले स्थाना. म्हणोनी पराशरे जाणा, निरोपिले रायासी. आता तुझ्या कुमारासी, उपाय सांगेन परियेसी. 10,000 रुद्रेसी, स्नपन करी शिवाते. 10,000 वर्षावरी, तव पुत्र राज्य करी. इंद्रा समान धुरंधरी, कीर्तिवंत अपार. तयाचे राज्य श्रियेसी, अपाय नसे निश्चयेसी. अकंटक संतोषी, राज्य करी तुझा सूत. बोलवावे शत विप्रांसी, जे का विद्वज्जन परियेसी. लावावे ज्ञानी अनुष्ठानासी, तात्काळ तुवा रुद्राच्या. ऐशा विप्रा करवी देखा, शिवासी करी अभिषेका. आयुष्य वर्धेल कुमारका, सद्य श्रेय होईल. येणे परी रायासी, सांगे पराशर ऋषी. राये महानंदेसी, आयुष्यवर्धना आरंभ केला. ऐसा ऋषी पराशर, उपदेशिताची द्विजवर. बोलावोनिया सर्व संभार, पुरवी तसे ब्राह्मणासी. शतसंख्याक कलशासी, विधिपूर्वक शिवासी. पुण्यवृक्ष तळेसी, अभिषेक करवी तसे. त्याची या जळे पुत्रासी, स्नान करवी प्रतिदिवशी. सप्तदिन येणे विधीसी, आराधिला ईश्वर. अवधी झाली दिवस 7, बाळ पडियेला निश्चेष्टित. पराशरे येवोनी त्वरित, उदकेसी सिंचिले. तये वेळी अवचित, वाक्य झाले अदृश्यत. सवेची दिसे अद्भुत, दंडहस्त महापुरुष. महादंष्ट्र भयचकित, आले होते यमदूत. समस्त द्विजवर रुद्र पडत, मंत्राक्षता देताती. मंत्राक्षता हे अवसरी, घातलिया कुमारावरी. दूत पाहती राहोनी दूरी, जवळ येऊ न देताती. होते महापाश हाती, कुमारावरी टाकू येती. शिवदूत दंडहस्ती, मारू आले यमदूता. भये चकित यमदूत, पळोनी गेले धावत. पाठी लागले शिवदूत, वेद पुरुष रूप देखा. येणे परी द्विजवर, तेणे रक्षिला राजकुमार. आशीर्वाद देती थोर, वेद श्रुती करोनिया. इतुकियावरी राजकुमार, सावध झाला मन स्थिर. राजयासी आनंद थोर, समारंभे करीतसे. पूजा करोनी द्विजासी, देता झाला भोजनासी. तांबुलादी दक्षिणेसी, संतोष विले द्विजवर. संतोषोनी महाराज, सभा रचित महावोजा. बैसवोनी समस्ता द्विजा, महाऋषी ते सिंहासनी. राजा आपुले स्त्रिये सहित घातला झाला.
घालिता झाला दंडवत, येवोनिया बैसला सभेत आनंदित मानसी. त्या समयी ब्रह्मसूत नारद आला अकस्मात, राजा धावोनी चरण धरीत सिंहासनी बैसवी. पूजा करुणी उपचारी राजे याते नमस्कारी, म्हणे स्वामी या अवसरी कोठोनी येणे झाले पै. राजा म्हणे देवर्षी हिंडता तुम्ही त्रिभुवनासी, काय वर्तले विशेषी आम्हा लागी निरोपी जे. नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी, येता देखिले मार्गासी अपूर्व झाले परियेसा. महामृत्यू दूतांसहित न्यावया आला तुझे सूत, सवेची येऊनी शिवदूत तया लागी पराभविले. यमदूत पळोनी जाती यमा पुढे सर्व सांगती, आम्हा मारिले शिवदूती कैसे करावे क्षितीत. यम कोपोनी निघाला वीरभद्रा पासी गेला, म्हणे दूता का मार दिला निरपराधे स्वामिया. निज कर्मानुबंधे सी राजपुत्र गतायुषी, त्याते आणिता दूतासी कास या शिवदूती मारिले. वीरभद्र अति क्रोधी म्हणे झाला रुद्रविधी, 10 सहस्त्र वर्षे अवधी आयुष्य असे राजपुत्रा. न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले दूता, वोखटे केले शिवदूता जीव सोडिले म्हणोनी. बोलावोनी चित्रगुप्ता आयुष्य विचारीन त्वरिता, म्हणोनी पाठवी दूता चित्रगुप्त पाचारीला. पुसताती चित्रगुप्तासी काढोनी पाहे पत्रासी, 12 वर्षे आयुष्य परियेसी राजकुमार लिहिले असे. तेथेची लिहिले होते आणि 10 सहस्त्र वर्षे लेख पाहो नियम साशंकित, म्हणे अपराध आमचा. वीरभद्रा ते बंधून यमधर्म गेला परतोन, आम्ही आलो तेथोन म्हणोनी सांगे नारद. रुद्र जपे पुण्य करिता आयुष्य वर्धले तुझे सुता, मृत्यू जिंकला तत्वता पराशर गुरु कृपे. ऐसे नारद सांगोनी निघोनी गेला तेथोनी, पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा. समस्त गेले द्विजवर राजा हर्षे निर्भर, राज्य भोगिले धुरंधर पुत्र पौत्री महिवरी. ऐसा रुद्र अध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा, भिणे न लगे काळ महिमा श्री गुरु म्हणती दंपतीसी. सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कथा विस्तारेसी, श्री गुरु सांगे दंपतीसी प्रेम भावे करोन्या. या कारणे श्री गुरुसी प्रीती थोर रुद्राध्यायासी, पूजा करावी भक्तीसी रुद्राध्याय करोन्या. म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता तरे भवसागर लाधे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राभिषेक महात्म्य तेथ वर्णिले असे अद्भुत, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम 24 श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. ओम गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विनवीत असे परियेसी, रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. जया संगतीनेच विराग झाला, ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाना, ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाना. सद्योग पंथे धरियाणी येले, अगेच माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोध रवी उदेला, विसरू कसा मी गुरुपादुकाना. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निज बोध सांगे, सद्भक्ती भावा करी
करिता भुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकाना, अनंत माझे अपराध कोटी, नाणी मनी घालुनी सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, काही मला सेवनही न झाले, तथापि तेणे मज उद्धरिले, आता तरी अर्पिन प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाना. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडित पातला बिल्लवाडीची संगमा, तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. जय देव जय देव जय देव जय देव. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता, सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात, पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता, दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता. मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं, षडगुण पारावारं दुर्जन संहारं, भक्तप्रिय दातारं कल्पित परिवारं, मुनिजन मानसहारं निगमोगम सारं. जय देव वंदे गुरुचरितं, कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं, श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं, कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं, त्वद्गति लीला सारं श्रुति सकलाधारं, काण्डत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं, कल्पद्रुम फलभारं कल्पित दातारं, पठनामृतरसधारं भवभय परिहारं, अगाध श्री गुरुचरणं भू इच्छा तरणं, ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धरणं, भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रय हरणं, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं, श्री गुरु करुणाकृत्यं सिद्धेश्वर गीतं, शारदा गंगाधर सुतमतितं नवनीतं, भाविक भक्त प्रियकर कृतलौक दत्तं, त्वद्गत शेषं वांछित सुख हरिहर चित्तं. जय देव वंदे श्री गुरुचरितं, कृपया मानसधरितं मामुद्धार त्वरितं. ओम यदक्षर पद भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव, प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्रीनारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजेत्. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम गुरवे नमः.